हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी असं का म्हणते, शक्यतो माझा हा व्हिडिओ मकर संक्रांतीच्या आसपासच येईल एकतर. आणि दुसरं म्हणजे आता मकर संक्रांत झाल्याच्या नंतर रथसप्तमीपर्यंत आपण सर्वच लेडीज लोक हे डेकोरेशन्स किंवा हळदी कुंकमचा प्रोग्राम वगैरे ठेवतात आणि त्याच हळदी कुंकाला आपल्याकडे असं आयडियाज नसतात. आपल्याला फक्त हळदी कुंकू ठेवायचं असतं, बायकांना बोलवायचं असतं, पण हल्ली कामाच्या धावपळीत आपल्याला वेळ भेटत नाही आणि आपण ठरवू शकत नाहीत की आपण कुठल्या पद्धतीचं डेकोरेशन करायचं आहे. आणि तुम्ही जे आता व्हिडिओ बघताय तर हे सध्या खूप ट्रेंडिंगला डेकोरेशन आहे. तर मी म्हटलं चला आपल्याला पण हे जमतंय का पाहावं. आणि तुम्ही पाहू शकतात अक्षरशः डिट्टो डेकोरेशन मी केलेलं आहे. तर ते डेकोरेशन्स मी कसं केलेलं आहे तर ते आपण पाहून घेऊया. सगळ्यात अगोदर ब्लाऊज पीसचा कसा फोल्ड करायचा हे तर मी तुम्हाला अगोदर कळवलंच आहे. चौकोनी करायचं ब्लाऊज पीसला आणि नंतर आतनं त्याचा त्रिकोण बनवून घ्यायचा. पूर्ण बाजू सारख्या जेव्हा असतील तेव्हा अशा पद्धतीचा त्रिकोण बनून जाईल. आणि नंतर आपल्याला त्यावर विठ्ठल रुक्मिणीला स्थानापन्न करून घ्यायचं आहे आणि कडीने गुलाबाच्या पाकळ्याची बॉर्डर करून घेऊ. जर तुमच्याकडं ऑप्शनल दुसऱ्या कलरची फुलं असतील तर तेही तुम्ही नक्कीच करू शकतात. त्यांनी अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल, कारण गुलाबही लाल आणि ब्लाऊज पीसही लाल. तर हे एवढं अट्रॅक्टिव्ह नाही दिसणार, पण जर वेगळे फुलं असतील तर अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर एका बाजूने आपल्याला पूर्ण गुलाबाच्या फुलाची बॉर्डर करायची आहे आणि एका बाजूनं व्हाईट कलरच्या फुलांची. आणि तुम्हाला सगळ्यांनाच हे डेकोरेशन पाहिल्यावर असं वाटलं असेल की अरे खूप हार्ड आहे, नाही करू शकत, पण जर आवडलं असेल तर ट्राय करायला काय हरकत आहे. तर तुम्हीही हे पहा, खूप हार्ड असं काहीही नाही आहे. दुसऱ्या 2 ब्लाऊज पीसचा आपल्याला अशा पद्धतीने चौकोनी म्हणजेच लांबट आयता आकृती घडी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला ॲक्युरेट त्यांना असं ठेवायचं आहे. वरतून अरेंज व्यवस्थित झालं नाही तरीही चालेल, पण खाली व्यवस्थित असा कोण निघला पाहिजे, जेणेकरून आपण खाली जो ब्लाऊज पीस ठेवणार आहे तो परफेक्ट तिथे अरेंज झाला पाहिजे. तर असं सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्य. दिसायला जरी एवढं बचबच आणि सुंदर दिसत असेल तर अजिबात तसं नाही आहे. कमी वेळामध्ये आणि सुंदर डेकोरेशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकतात. तर पहा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला आता थोडेसे झेंडूचे फुलं कुस्करून किंवा त्याचा थोडासा पाकळ्या करून आपल्याला तिथे टाकायच्या आहेत. दोन्ही साईडनी थोड्या डार्क असतील तर अजून छान दिसतील, म्हणजे थोड्या जास्त आणखी, पण माझ्याकडे एवढ्या अवेलेबल नव्हत्या. म्हटलं चला जेवढ्या आहेत त्यात अरेंज करून आपण आपल्या फ्रेंड्ससाठी, यूट्यूब फॅमिलीसाठी नक्कीच काही हळदी कुंकवाच्या आयडिया नक्कीच आपण शेअर करू शकतो. तर असं सोपं आहे. आपल्याला इन्स्टाला व्हिडिओ बघितल्यावर वाटतं अरे ह्यांनी छान केलं, ते खूप मस्त आहे, किंवा यूट्यूबला पाहायला वाटतं कसं केलं असेल. तर हां, हे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर हा छोटासा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की काही सुद्धा अवघड नसतं. जे त्यांनी केले डेकोरेशन किंवा तुम्ही कुठं कोणाच्या घरी पाहिले तर दिसायला जरी हे हार्ड असेल तर हे डेकोरेशन घरी बनवायला खूप सोपं आहे. तुम्ही पाहू शकतात. आत्ताच आपल्याला पाहताना हार्ड वाटतंय, पण बनवता वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहतच आलात किती एक सोपा आहे. आणि जसं मी अगोदर सांगितलं तसं 2 बाउलमध्ये हळदी कुंकू ठेवणं हे तर काय अवघड नाही ना आपल्यासाठी. आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीसमोर एक आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. ते आपल्या डेकोरेशनला आणखी शोभा देईल किंवा आपल्या डेकोरेशनची आणखी शोभा वाढवेल. आणि 2 साईडला जे मी ब्लाऊज पीस ठेवले आहेत आयताकार, त्यावर आपण शक्यतो गाजर, बोर किंवा काहीही ठेवू शकतात, ऑप्शनल आहे. पण मी तिथे ज्वेलरी ठेवलेली आहे. मी अगोदरही तुम्हाला म्हटलं जर सारखं सारखं तुम्हाला ज्वेलरी वगैरे ठेवायला नको वाटत असेल तर तुम्ही तिथे नक्कीच वाणाचं सामान ठेवू शकतात. सेंटरच्या ब्लाऊज पीसवर आपल्याला अशा पद्धतीने नथनी अरेंज करायची आहे आणि साईडच्या 2 ब्लाऊज पीसवर आपल्याला गळ्यातले अरेंज करायचे आहेत आणि बँगल्स. तर असा हा सौभाग्याचा सण असल्यामुळे पूर्ण सौभाग्याच्या वस्तूपासूनच आपण असं सुंदर डेकोरेशन बनवू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की हे हार्ड आहे, नाही बनवू शकत, तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट पाहत राहा, तुम्हालाही सोपं वाटेल आणि असं वाटेल की अरे हे तर काहीच हार्ड नव्हतं. पण आपल्याला असं वाटतं प्रत्येक वेळा, तुमचंच नाही मला पण वाटतं, जर कोणाचे डेकोरेशन काही बघितलं तर असं वाटतं अरे हार्ड आहे, जमेल का नाही. पण ट्राय करायला काय हरकत आहे. आणि पूर्ण डिटेल्स व्हिडिओ जर तुम्हाला भेटत असतील तर पाहून तुम्ही नक्कीच ट्राय काय, तुम्ही 101% सेम बनवू शकतात.
तर असं काहीच आपल्याला इकडून इकडून बँगल्स आणि सेंटरला ज्वेलरी ठेवायची आहे आणि नथनीच्याही भोवताला आपल्याला एक ज्वेलरी ठेवायची आहे अशी ब्लॅक कलरची ठुशी. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ठेवा. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतीये. वरतून पण मी एक ठुशीच ठेवलेली आहे आणि इथे खाली पण एक ठुशी ठेवलेली आहे आणि त्याच्या मधोमध सेंटरला नथनी ठेवलेली आहे, त्यामुळे ते जास्त ब्लॅकमध्ये ते अट्रॅक्ट करत आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला डेकोरेशन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अगदी 5 मिनिटामध्ये. तर ह्या हळदी कुंकवाच्या प्रोग्रामला तुम्ही नक्कीच हे डेकोरेशन यावर्षी करा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या चॅनलमध्ये आणखी 3-4 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, म्हणजे बरेचसे डेकोरेशनचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही आणखी पाहिले नसतील आणि तुम्हाला अजून अशाच सुंदर सुंदर आयडियाज हव्या असतील तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला वेगवेगळे आणि सुंदर डेकोरेटिव्ह आयडियाज भेटतील. जास्त सर्च मारायची गरज नाही किंवा जास्त विचार करायची गरज नाही. वेगवेगळे बरेचसे मी डेकोरेशन आयडिया माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि जर तुम्हाला हवे असेल तर त्या पूर्ण डेकोरेशनचे मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून नक्कीच चेक करू शकतात. आणि राहिली गोष्ट कर्टनची, तर बरेच जण विचारतात कर्टन कुठून घेतला किंवा कसा आहे. तर ते कर्टन मी मेशोला ऑर्डर केलेलं आहे. अफोर्डेबल आहे, खूप सुंदर आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रोग्रामची शोभा वाढवतोय तो. जसं की बोरनाणं असेल, मकर संक्रांतीचं हळदी कुंकुम असेल, मार्गशीर्ष महिन्यातली पूजा, कोणाचं केळवण, परत अजून झालं तर कुठल्याही म्हणजे कुठली मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेला, छोट्या मोठ्या प्रोग्रामला, कुठल्याही प्रोग्रामला आपल्या प्रोग्रामची शोभा वाढणारा असं हे कर्टन आहे. खूप सुंदर आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि त्याची लिंक हवे असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मेसेजमध्ये तुम्हाला सेंड करेल. तर असं होतं माझं हे सुंदर आणि घरच्या साहित्यामध्ये केलेलं डेकोरेशन. तर संक्रांतीचाच हा सण असतो जिथे बाहेरच्या काहीही गोष्टी न वापरता किंवा न मागवता आपण घरच्या साहित्यामध्ये छान असं डेकोरेशन करू शकतो. तर आता फक्त रांगोळीनंच नाही तर विदाऊट रांगोळी पण तुम्ही असं करू शकतात आणि ते पण अगदी म्हणजे अगदी 10 मिनिटामध्ये. आणि पाहताच जरी तुम्हाला हार्ड वाटत असेल तर करते वेळेस हे डेकोरेशन अजिबात हार्ड वाटणार नाही किंवा जास्त वेळही लागणार नाही. तर इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि दाखवलंसुद्धा आहे की ते कसं करायचं. तर ह्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला रथसप्तमीपर्यंत असणाऱ्या तुम्हाला कधी करायचं तेव्हा करा. हवं तर तुमच्या मुलांच्या बोरनाळ्यालाही तुम्ही हे ट्राय करू शकता डेकोरेशन. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.